राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडाला आता 2.5 महिने पूर्ण झालेत। या काळात त्यांच्यासह 8 आमदार सत्तेत मंत्री झाले। मोठे शक्ती प्रदर्शनही झाले। 40 आमदार सोबत असल्याचा दावा करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावाही ठोकला। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल टाकत नवीन प्रदेश कार्यकारिणी आणि नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती सुद्धा जाहीर केली। 2 दिवसांपूर्वी दादांच्या लाडक्या पिंपरी चिंचवड शहरात त्यांचे अभूतपूर्व असे जंगी स्वागत झाले। दुसऱ्या दिवशी पुणे शहरात बैठकांचा सपाटा, नंतर मोरगाव, बारामती शहरात भव्य शक्ती प्रदर्शन झाले। रविवारी मराठवाड्यातील बीड शहर दादांच्या सभेने गाजले। अजित दादांचा हा झंझावात असाच चालू राहिला तर पुढे काय चित्र असेल अशी नवीन चर्चा सुरू झाली आहे। पवार काका पुतण्यांनी राज्यातील राजकारणाचे अवकाळ झाकळून टाकले हे मान्य करावेच लागेल। कार्यकर्ते, सामान्य जनतेची श्रद्धा आजही साहेबांवरच आहे, पण आज काम व्हायचेच तर सगळ्यांना अजित दादाच पाहिजेत। म्हणून कोणी काही म्हणो, पण दादांचे पारडे जड होत चालले। अजित पवार यांच्या 2 महिन्यातील या घडामोडींनी शरद पवार आणि त्यांच्या गटाला मोठा धक्का बसलाय। यानंतर पवार यांनीही अजितदादांसोबत गेलेल्या नेत्यांची हकालपट्टी करत त्यांच्यावर कारवाई केली। पुन्हा नवीन चेहऱ्यांची नियुक्ती केली। मात्र आता या काळात काही प्रमुख शहरांमध्ये शरद पवार यांच्या गटाला शहराध्यक्ष देखील मिळणं अवघड झालं आहे। यात अजित पवार यांचे आवडते शहर असलेल्या पिंपरी चिंचवडचाही उल्लेख करावा लागतो। पिंपरी चिंचवडमधील जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची साथ सोडली। त्यामुळे पवारांना शहराध्यक्ष मिळणे देखील अवघड झाले आहे। पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांना शहराध्यक्ष अद्यापही नियुक्त करता आलेला नाही, अर्थात तसा चेहराही उरलेला नाही। माजी आमदार विलास लांडे यांचे एकमेव नाव घेतले जात होते। काल परवा अजित पवार यांच्या बैठकीत विलास शेठ दादांच्या चर्चेला खुर्ची लावून बसले होते। साहेबांचा फोटो आमच्या देव्हाऱ्यात आहे असं वारंवार सांगणाऱ्या विलास शेठने तळ्यात मळ्यात केले आणि आपले वजन दादांच्या पारड्यात टाकले। त्यामुळे शरद पवार गटाचे कार्यकर्ते आता भांबावले आहेत। ज्या पिंपरी चिंचवड शहराला शरद पवार यांनी अनेक मोठे प्रकल्प आणले, MIDCचा विस्तार केला, टेल्कोला 188 एकर जमीन दिली, प्राधिकरणातून शेतकऱ्यांच्या जमिनी वगळल्या, आज त्या शहरात साहेबांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणारा नेता मिळत नाही ही मोठी शोकांतिका आहे। पिंपरी चिंचवड शहरातील एकूण 36 माजी नगरसेवकांनी पवारांची साथ सोडत अजित पवार गटामध्ये दाखल झाले। यात शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील हाच कित्ता गिरवला। यानंतर शरद पवार यांच्या गटाकडून गव्हाणेंवर कारवाई करण्यात आली। त्यामुळे गव्हाणेंनंतर दुसरा शहराध्यक्ष नेमणे अपेक्षित होते। मात्र अजित पवार गटाला टक्कर देईल असा कुठलाही चेहरा पवारांना सापडत नसल्याने शहराध्यक्ष पदाची नियुक्ती रखडल्याची चर्चा आहे। शरद पवार गटाकडून शहराध्यक्ष पदासाठी माजी नगरसेवक अरुण बोराडे, सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ जगताप, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे। शरद पवार गटाची संपूर्ण मदार ही नवख्या कार्यकर्त्यांवर आहे। त्यामध्ये राष्ट्रवादी शहर युवक अध्यक्ष इम्रान शेख, नवनियुक्त मुख्य प्रवक्ते माधव पाटील व अन्य दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांवर आहे। दुसरीकडे अजित पवारांचे आवडते शहर आणि पिंपरी चिंचवडच्या शहराच्या विकासामध्ये मोठा वाटा असलेल्या अजित पवारांना मोठा पाठिंबा मिळत आहे। त्यामुळे त्यांच्या विरुद्ध शरद पवार गटातील कुणी दंड थोपाटेल अशी शक्यताही कमीच आहे। त्यामुळे शरद पवारांपुढे पिंपरी चिंचवडचे गणित सोडवणे अवघड होऊन बसले आहे। आता पुढील काळात पवारांचा किल्ला कोण लढवणार आणि हे अवघड शिवधनुष्य कोण पेलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।